नमस्कार मंडळी. स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की पार्थ हा गाडीमध्ये बसलेला असतो आणि रम्यासुद्धा आत तिथे बसलेली असते. रम्या म्हणत असते की तू काही काळजी करू नकोस, तुझ्या मनातील सगळं काही तू माझ्यासोबत शेअर करू शकतोस. तर पार्थ तिला प्रश्न विचारतो की तुझं अजूनही माझ्यावर प्रेम आहे का? तेव्हा रम्या म्हणते की अरे मी तर तुझ्यावर लहानपणापासून प्रेम करते. तर पार्थ म्हणतो की मला वाटलं होतं तू नाही बोलशील. मला तुला हे विचारायचं होतं की खऱ्या प्रेमातून मूव ऑन कसं करायचं. म्हणजे मित्रांनो, पार्थने काही रम्याला लग्न करायचं आहे म्हणून विचारलेलं नाही आहे. तो फक्त तिला विचारत असतो की खऱ्या प्रेमातून मूव ऑन कसं करायचं हे तुला माहिती असेल, कारण तू माझ्यावर लहानपणापासून प्रेम करतेस आणि मलाही काव्याच्या प्रेमातून मूव ऑन करायचं आहे. पण मात्र इकडे रम्याने स्वप्न पाहिलेलं असतं की तिला पार्थ लग्नासाठी विचारतोय आणि मग तिला प्रेमाने जवळ करतोय. हे सगळं काही रम्याने पाहिलेलं स्वप्न असतं. खरं म्हणजे पार्थ असं काहीही करत नाही. इकडे रम्या म्हणते की अरे मी तुला मदत करीन ना काव्याला विसरायला, तुला मूव ऑन करून देईल. तेव्हा पार्थ तिला उलट प्रश्न विचारतो की माझं लग्न झालं असताना तू माझ्यावर प्रेम कसं काय करू शकतेस. तेव्हा रम्या ही गप्प बसते. असं काही या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.